आज गौराईचा शेवटचा दिवस. ती निघाली आपल्या सासरला. शेवटची आरती झाली आणि गौराईला आणले पाहुणचारासाठी. सोबत शंकर महादेव सुद्धा होते. दोघांच्याही अंगावर घास टाकून आईने गौराईचे पाय धुतले. आलेल्या पाहुणीचा कधी एक दिवस निघून गेला काही कळलेच नाही. गौराईला घरात नेऊन तिला स्थानापन्न केले. बाजूला शंकर महादेव सुद्धा बसले. नंतर आईने गौराई या पाहुणीसाठी दिव्याची ज्योत प्रज्वलित केली. नंतर आम्ही सगळ्यांनी तिचा छान असा आशीर्वाद घेतला आणि हर हर महादेव करून तिला नैवेद्य दाखवला आणि परत गौराई आई निघाली तिच्या सासरच्या वाटेला. आलेल्या पाहुणेला जाताना बघून मनात थोडीशी हुरहुर ही होतीच. गौराई आईची शेवटची पूजा करून तिची विसर्जनाची तयारी चालू झाली. गौराईचे शेवटचे दर्शन घेऊन तिला निरोप दिला. गणपती विसर्जन बघून एकच वाक्य डोक्यात येते, ते म्हणजे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर.